मुंबईसारख्या शहराला दंगली होणं हे काही नवीन नाही. त्यात भिवंडीसारख्या ठिकाणी एकेकाळी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. ही दंगल रोखण्यासाठी भिवंडीमध्ये एक प्रयोग करण्यात आला, ज्याला भिवंडी पॅटर्न असं म्हटलं जातं. भिवंडी कामगारांचे शहर असल्यामुळे हे दंगलींसाठी देखील ओळखलं जायचं. त्याच ठिकाणी इतकी भीषण परिस्थिती उद्भवलेली की पोलिसांना हाताळणे देखील अशक्य होत होते. अशा वेळी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश खोपडे यांनी भिवंडी पॅटर्न राबवलं, ज्यामुळे भिवंडी दंगलीपासून कायमची लांब झाली. हा भिवंडी पॅटर्न नेमका काय आहे आणि तो एकंदरीत अनुभव काय होता, याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मी 1988 ते 92 पर्यंत भिवंडीला डेप्टी पोलीस कमिशनर होतो. भिवंडी हे जातीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असं ठिकाण आहे. 1965, 68, 70 आणि 1984 साली भयानक दंगली झालेल्या होत्या आणि त्याच काळामध्ये रथयात्रा सुरू झाली होती आणि माझ्या लक्षात आलं की भिवंडी शहर पुन्हा पेटणार. परंतु त्या अगोदर मी भिवंडीत काम करण्याअगोदर मी मुंबईला गुप्तहेर, महाराष्ट्र सरकारच्या गुप्तहेर संघटनेमध्ये होतो आणि तिथं मला महाराष्ट्रात घडलेल्या अनेक जातीय दंगलींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आम्हा पोलिसांची जातीय दंगली हाताळण्याची जी पद्धत आहे ती फायर ब्रिगेड सारखी असते. फायर ब्रिगेड सारखं आमचे ठिकठिकाणी फिक्स पॉइंट नेमलेले असतात आणि आमचे पोलीस वाट बघतात दंगल होण्याची. बातमी आल्याबरोबर सायरन वाजवत जातात, लाठीमार करतात, लोकांना पकडतात, कोर्टात चार्जशीट पाठवतात आणि पुन्हा वाट बघत बसतात दुसऱ्या दंगलीची वर्दी येण्याची. परंतु दंगलीत होऊच नये याबद्दल काही करता येईल का, म्हणून मग मी 1984 साली भिवंडीला जी दंगल झाली होती त्याचा एम्पिरिकल स्टडी केला आणि त्यावरती भिवंडी दंगल 1984 हे पुस्तक प्रकाशित केलं. मला लोक विचारायचे की अरे तिथं आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे. दुसरा प्रश्न विचारायचे की अरे आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे. आणि मग मी शेकडो लोकांचा शोध घेतला, त्यांच्या जबान्या घेतल्या आणि शोध घेतला. तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप सामान्य माणसं मारलेली होती. तुळशी नावाची एक आदिवासी महिला, तिचा मुलगा तिच्या डोळ्यासमोर ठार मारलेला होता आणि गवताच्या गंजीवर फेकून त्याला जाळून टाकण्यात आलं होतं. चांदी नावाची महिला, तिचा नवरा, तिच्या बहिणीचा नवरा हे क्रशरवरती काम करणारे, पण त्यांना ठार मारलं आणि पेटवून दिलेलं होतं. आणि मग मी प्रश्न उपस्थित केला की तिथं या प्रत्येक जातीय दंगलीमध्ये खूप सामान्य माणसं मारले जातात. भिवंडीच्या दंगलीमध्ये ज्यांनी दंगलीमध्ये भाग घेतलेला होता त्यापैकी 63% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते आणि जे लोक मारले गेलेले होते, बळी होते, त्यापैकी 95% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते. आणि म्हणून मग ही दंगल थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर जनरली सरकारचं मत होतं की जातीय दंगलीमध्ये परकीय शक्तीचा हात असतो. काहींचं म्हणणं होतं की मुंबईचे गुंड भिवंडीला गेले आणि त्यांनी दंगल केली. काही लोक म्हणत होते की तिथले स्थानिक हिंदू गुंड मुसलमान गुंडाविरुद्ध लढले. पण माझ्या अभ्यासात असं दिसून आलं की मारणारे लोक आणि मरणारे लोक हे एकाच मोहल्ल्यामध्ये राहणारे होते, जवळच्याच लोकांनी मारलेलं होतं. तर ते का मारणं वगैरे हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे. आणि मग मी ठरवलं की याच लोकांना जर आपण एका व्यासपीठावरती, एका प्लॅटफॉर्मवरती आणलं तर काय होईल. आणि मग भिवंडीमध्ये अशा 70 मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या. पूर्वीची जी शांतता कमिटी होती ती खरं तर अशांतता कमिटी असते. इथं राजकीय लोक एकमेकाविरुद्ध भांडतात, लढतात आणि म्हणून ही अशांतता कमिटी रद्द करून त्याऐवजी 70 मोहल्ला कमिट्या मी स्थापन केलेल्या होत्या. या कमिटीमध्ये कोण होतं, याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर असे तळाचे लोक होते. प्रत्येक जमातीच्या 5 महिलांना घेतलेलं होतं. तिथं वर्तमानपत्राचे जे मीडियाचे लोक होते त्यांना घेतलेलं होतं. काळजी एवढी घेतलेली होती
की जे सामाजिक जे समाज विघातक गुंड असतात आणि जे खूप जाती विचाराचे असतात यांना बाजूला सारून सगळ्या थरातील लोकांना याचं प्रतिनिधित्व दिलेलं होतं. आणि त्यांच्यावरती अध्यक्ष म्हणून एक कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी त्यांची नेमणूक केलेली होती. त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. काय फायदा झाला? ज्यावेळेला हिंदू मुस्लिम रामलाल अब्दुल्ला एकत्र येऊ लागले त्यावेळेला त्यांच्यामध्ये जी काही गैरसमज होते, किलमिश होती, ती नष्ट व्हायला सुरुवात झाली. आपण जर आता बघितलं तर हिंदू मुस्लिम नव्हे तर मराठा माळी, मराठा धनगर, धनगर माळी अशा जातींमध्ये देखील वाद निर्माण होत आहे. तर यांच्यामध्ये एकोपा आणण्यासाठी हा मोहल्ला कमिटीचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला गेला पाहिजे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.